नमस्कार. आज आपण पेज नंबर 59 क्वेश्चन नंबर 6 लर्न करणार आहे. ॲडजस्टमेंटचे टिकआउट करून घ्याल. एक ॲडजस्टमेंट आहे डेटरवरती, एक ॲडजस्टमेंट पेटेंटवरती आहे. पेटेंट आलं आहे पण डेबिटला डेटरच्याच वरती. एक ॲडजस्टमेंट फर्निचरवरती आहे, एक लँड अँड बिल्डिंग, परत एक ॲडजस्टमेंट फर्निचरवरती, एक वेजेसला आणि एक इलेक्ट्रिसिटी चार्जेसला. परत एकदा पाहूया कशा कशावर ॲडजस्टमेंट आहेत. डेटर, पेटेंट, फर्निचरवरती 2 आहेत, लँड अँड बिल्डिंग, वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ठीक आहे मित्रांनो, आपण जर प्रश्नाची पहिली ओळ पाहिली तर प्रश्नाच्या पहिल्या ओळीमध्ये रेशो दिलेला आहे. रेशो आहे 2:1, 2:1 असा रेशो दिला आहे, हे लक्षात राहू द्या. ओके, मी पोस्टिंगला सुरुवात करतोय. आज कॅपिटल अकाउंट दिलंय म्हणून या लेक्चरला ना पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलंय, हे लक्षात घ्या. प्रश्नाचा पहिला आयटम स्टॉक आहे. हा ओपनिंग स्टॉक आहे. आजही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिल्या वेळी टू ओपनिंग स्टॉक अकाउंट अमाऊंट आउटरला असेल आणि त्याची अमाऊंट आहे ओपनिंग स्टॉकची 8,560 रुपये. त्याच्यानंतर आलंय पेटेंट. लक्षात घ्या, पेटेंट हे इनोव्हेशन राईट्स असतात. राईट म्हणजे हक्क, इनोव्हेशन राईट्स असतात. पेटेंट ही इनटँजिबल ॲसेट असते आणि इनटँजिबल ॲसेट म्हणजे मी आता म्हटलं तशी ती ॲसेट आहे. आपल्याला ॲसेट्सला इनरला घ्यावं लागेल. पेटेंट अमाऊंट इनरला 2,000 रुपीज. पेटेंट इनरला 2,000 रुपये. त्याच्यानंतर आलंय सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर परत ॲसेट आहे. डेटर आपली ॲसेट आहे आणि क्रेडिटर लायबिलिटी आहे, म्हणून ॲसेट्स मध्ये मी घेणार आहे सन्ड्री डेटर्स अमाऊंट इनरला 18,500 रुपये, 18,500. पुढे नंतर आलं स्टॉक ऑफ स्टेशनरी. त्याच्या नावात स्टॉक आहे. स्टॉक आहे म्हणजे आपल्याकडे स्टेशनरी शिल्लक आहे. स्टेशनरी शिल्लक आहे म्हणून आपली ती ॲसेट आहे, हे लक्षात घ्या. आपण त्याला ॲसेटला घेणार आहे. मी काय सांगितलं, त्याच्या नावात स्टॉक आहे, आपल्याकडे स्टेशनरी शिल्लक आहे म्हणून आपली ती ॲसेट आहे. मी ॲसेटला घेतोय स्टॉक ऑफ स्टेशनरी. याच्या खाली डेटरवर किती ॲडजस्टमेंट होती, एकच, म्हणून एक ओळ सोडून देतोय आणि मग मी घेतोय स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲडजस्टमेंट नाहीये म्हणून अमाऊंट आउटरला असेल 3,000. त्याच्यानंतर आलाय ट्रेडमार्क. ट्रेडमार्क म्हणजे काय, तर आपल्या बिझनेसला ज्या सिम्बॉलमुळे ओळख मिळते तो सिम्बॉल म्हणजे ट्रेडमार्क असतो, हे लक्षात घ्या. जसं पार्लेजीचं उदाहरण विचारात घेतलं तर पार्लेजीच्या बिस्किटाच्या पुड्यावरती जे लहान बाळाचं चित्र असतं ते लहान बाळ म्हणजे त्यांचा ट्रेडमार्क आहे. किंवा कॅमलचं उदाहरण घेतलं ते उंटाचं चित्र म्हणजे ट्रेडमार्क आहे. ही सुद्धा इनटँजिबल ॲसेट असते, हे लक्षात राहू द्या. मी त्याला ॲसेट्सला घेणार आहे इनरला, ॲसेट्सला आउटरला, सॉरी ॲडजस्टमेंट नाहीये, मी त्याला आउटरला घेणार आहे. ट्रेडमार्क अमाऊंट आउटरला असेल 2,000 रुपीज. त्याच्यानंतर आलं बिल्स रिसिवेबल. कुठल्याही प्रकारचं रिसिवेबल ॲसेट असते, ॲसेट साईडलाच बिल्स रिसिवेबल अमाऊंट आउटरला 6,300, 6,300. नंतर आलं इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा ऑफिस एक्सपेन्स आहे, मी त्याला प्रॉफिट अँड लॉसला घेणार आहे. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट अमाऊंट आउटरला असेल 1,450, 1,450. नंतर आलंय वेजेस. वेजेस ट्रेडिंगला असतात आणि सॅलरी प्रॉफिट अँड लॉसला असते. मात्र ट्रेडिंगला घेण्याच्या आधी इथे सगळ्यात आधी पहिल्यांदा काय येतो, परचेस. आपण आधी इथे परचेस लिहित असतो आणि मग नंतर वेजेस वगैरे येतात, बरोबर. मी याच्या खाली अजून नाव टाकून ठेवणार आहे लेस रिटर्न आणि मग मी घेईल टू वेजेस, टू वेजेस अकाउंट. वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून अमाऊंट इनरला असेल 950 रुपये. ॲडजस्टमेंट असल्यामुळे अमाऊंट इनरला आहे. पुढे आलंय हिटिंग अँड लाइटिंग. विचार करा हिटिंग अँड लाइटिंगचा. हिटिंग अँड लाइटिंग हा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स आहे का ऑफिस एक्सपेन्स आहे. हिटिंग म्हणजे उष्णता आणि लाइटिंग तर असतेच, परंतु इथे लाइटिंग प्युअरली मॅन्युफॅक्चरिंग पर्पज मध्ये असते, हे लक्षात राहू द्या.
मित्रांनो, हिटिंग अँड लाइटिंग हा मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च आहे आणि सर्व प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटला असतात, म्हणून मी याला ट्रेडिंगला पोस्ट करणार आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला इकडे एक लाईन सोडून टू हिटिंग अँड लाइटिंग अकाउंट, टू हिटिंग अँड लाइटिंग अमाऊंट आउटरला असणार आहे 1000 रुपीज. अमाऊंट आउटरला 1000. पुढे आला एक ट्रेड एक्सपेन्स. आपण याचा रूल पाहिला होता मागे, परत एकदा पाहूया आणि नसेल तुमच्याकडे तर लिहून घ्याल रूल. मराठीत सांगतोय. जर प्रश्नात सन्ड्री एक्सपेन्स किंवा जनरल एक्सपेन्स दिलेला असेल, जर प्रश्नात सन्ड्री एक्सपेन्स किंवा जनरल एक्सपेन्स दिलेला असेल तर ट्रेड एक्सपेन्स ट्रेडिंगला घ्यावा, तर ट्रेड एक्सपेन्स ट्रेडिंगला घ्यावा, अन्यथा तो प्रॉफिट अँड लॉसला घ्यावा, अन्यथा तो प्रॉफिट अँड लॉसला घ्यावा. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलं मी, जर प्रश्नामध्ये ते दोन्ही आयटम प्रेझेंट असतील, म्हणजे सन्ड्री एक्सपेन्स आणि जनरल एक्सपेन्स, तर ट्रेड एक्सपेन्स ट्रेडिंगला लिहायचा, आणि जर ते दोन्ही आयटम नसले तर ट्रेड एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉसला लिहायचा. आपण जर प्रश्नाची डेबिट साईड पाहिली तर प्रश्नाच्या डेबिटला कुठेही जनरल एक्सपेन्स किंवा ट्रेड एक्सपेन्स आलेला नाहीये, बरोबर ना. जनरल एक्सपेन्स पण नाहीये आणि ट्रेड एक्सपेन्स पण नाहीये, म्हणून जनरल एक्सपेन्स पण नाहीये आणि सन्ड्री एक्सपेन्स पण नाहीये, म्हणून आपल्याला आज ट्रेड एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉसला लिहायचा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ट्रेड एक्सपेन्स अकाउंट आणि त्याची अमाऊंट आहे 850 रुपये, 850. नंतर आला सेल्स रिटर्न. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स अकाउंट आणि याच्यातून होणारे लेस रिटर्न, याच्यातून होईल लेस रिटर्न 400 रुपये. नेक्स्ट पुढे आलं होतं लँड अँड बिल्डिंग. ऍडजस्टमेंट आहे, ऍसेट आहे आपली ती. आपण ऍसेट्सला घेणार इनरला लँड अँड बिल्डिंग अकाउंट. ऍसेट्सला इनरला असेल लँड अँड बिल्डिंग 22,000. एक लाईन सोडून असणार आहे फर्निचर, एक लाईन सोडून असेल फर्निचर, अमाऊंट इनरला 13,000 रुपये. याच्यावर पण ऍडजस्टमेंट आहे, कारण फर्निचर इनरला 13,000. नेक्स्ट त्याच्यानंतर आलं होतं कॅश ॲट बँक. ऍसेट एक लाईन सोडून कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक अमाऊंट आउटरला असणार आहे 5,000 रुपये. कॅश ॲट बँक अमाऊंट आउटरला 5,000. नंतर आलं इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आपली ऍसेट आहे, आपण ऍसेट्सला घेणार इन्व्हेस्टमेंट. ऍसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आउटरला असेल 7,500, 7,500. नंतर आलं ड्रॉइंग. ड्रॉइंग डेबिट साईडला दिलंय, डेबिट गोज टू डेबिट साईड, म्हणून मी इकडे डेबिटला घेणार आहे टू ड्रॉइंग अकाउंट, टू ड्रॉइंग अकाउंट. अर्चनामध्ये 1200 आणि प्रेरणामध्ये 900. 1200 आणि 900. अर्चनात 1200 आणि प्रेरणात 900 रुपये. पुढे नंतर आले बॅड डेट. प्रॉफिट अँड लॉसचे डेबिटला फॉर्म्युला आहे आपला टू बॅड डेट सोल्ड, टू बॅड डेट्स ओल्ड ऍड बॅड डेट्स न्यू, ऍड बॅड डेट्स न्यू, ऍड आरडीडी न्यू, ऍड आरडीडी न्यू आणि नंतर लेस आरडीडी ओल्ड. ट्रायल बॅलन्स मधले आयटम ओल्ड असतात, बरोबर, म्हणून आपण इकडे घेणार आहे बॅड डेट ओल्ड मध्ये 200 रुपीज. बॅड डेट ओल्ड 200 रुपये. नंतर आला होता परचेस 23,700 किनारा. एनी डाऊट? काही डाऊट असला तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. माझा नंबर आहे तुमच्याकडे 9268942553. मला नक्कीच बिनदिक्कत कॉन्टॅक्ट करा. क्रेडिट साइड ऑफ द क्वेश्चन. फर्स्ट आयटम इज कॅपिटल, म्हणून मग आपण कॅपिटल अकाउंटला घेणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन त्याची अमाऊंट आहे 40,000 आणि 20,000. 40,000 आणि 20,000, बरोबर. पुढे नंतर आलं अदर लोन. लोन नावातच आहे लोन. लोन ही आपली लायबिलिटी आहे, आपण लायबिलिटी साईडला घेणार आहे. याच्या खाली 3-4 लाईन सोडून देऊ आणि मग लिहूया
अदर लोन अमाऊंट आउटरला अदर लोन 3000. पुढे नंतर आला रिझर्व्ह फंड. मला वाटतं मी हा पण रूल तुम्हाला शिकवला. लिहून घ्या. कुठल्याही प्रकारचा रिझर्व्ह फंड आणि प्रोव्हिजन, रिझर्व्ह फंड आणि प्रोव्हिजन ही आपली लायबिलिटी असते. कुठल्याही प्रकारचा रिझर्व्ह फंड आणि प्रोव्हिजन ही आपली काय असते? लायबिलिटी. म्हणून मी लायबिलिटी साईडला घेणार आहे रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड आणि त्याची अमाऊंट आहे 1000 रुपीज. रिझर्व्ह फंड 1000. एनी डाऊट? ओके. नेक्स्ट, द नेक्स्ट आयटम इज आरडीडी. डेफिनेटली हा ट्रायल बॅलन्स मध्ये आलाय म्हणजे हा ओल्ड आहे. डेफिनेटली ट्रायल बॅलन्स मध्ये आहे म्हणून ओल्ड आहे. आणि आरडीडीची अमाऊंट अदर लोन किती होतं? 3000. रिझर्व्ह फंड 1000. ओके, मी आधी आरडीडी घेतो. मधले आयटम सुटले माझे. आरडीडी आहे 500 रुपीज. ओके. मध्ये आला होता सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर लायबिलिटी, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट आहे 17500 रुपये. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. परत लायबिलिटी, कुठल्याही प्रकारचा पेएबल लायबिलिटी असते म्हणून मी लायबिलिटीला घेईल बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट आहे 5000 रुपीज. बिल्स पेएबल 5000 रुपये. नेक्स्ट, द नेक्स्ट आयटम इज सेल्स. क्रेडिटच्या क्रेडिटला सेल्स 30200. आन्सर आउटरला 29800 रुपये. याची मायनस केली आणि आन्सर आउटरला घेतलाय आपण. पुढे लास्ट आयटम इज इंटरेस्ट. मला वाटतं त्या दिवशी मी हा पण रूल तुम्हाला शिकवला होता. रूल काय होता? रेंट, डिस्काउंट, इंटरेस्ट आणि कमिशन. रेंट, डिस्काउंट, इंटरेस्ट आणि कमिशन. रेंट, डिस्काउंट, इंटरेस्ट आणि कमिशन हे ऑलवेज प्रॉफिट अँड लॉसला असतात. म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसला घेणार आहे बाय प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला क्रेडिट गोज टू क्रेडिट साइड म्हणून मी क्रेडिटला घेणार आहे बाय इंटरेस्ट अकाउंट आणि त्याची अमाऊंट आहे 310 रुपये. मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतोय. पूर्णपणे आन्सर एकदा चेक करा. काही डाऊट असला तर मला विचारा. ओके, काही डाऊट असला तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. एक पोस्टिंग राहिलं तेवढं करून घेऊ. परचेस रिटर्न याच्यातून लेस होणार आहे. परचेस रिटर्न आहे 1000. आन्सर आउटरला 22700. ओके. नो ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. 2 प्राइसेस दिल्या. ऍज पर द रूल आपण दोघांमधली कमी किंमत घेत असतो. दोघांमधली कमी किंमत आहे 12000. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक अकाउंट 12000 आणि सेकंड इफेक्ट ऍसेट्सला क्लोजिंग स्टॉक, ऍसेट्स मध्ये क्लोजिंग स्टॉक 12000. नेक्स्ट, our customer Mr. Shekhar failed to pay his dues of ₹800. आपला एक कस्टमर आहे शेखर नावाचा. तो त्याचे पैसे देऊ शकत नाही. फेल टू पे म्हटलंय. थोडक्यात आपले पैसे बुडाले असा अर्थ होतो. पैसे बुडाले म्हणजेच आपले ते काय बॅड डेप्ट आहे म्हणून मी डेटर मधून लेस करणार आहे. डेटर मधून होणार लेस बॅड डेप्ट्स, लेस बॅड डेप्ट्स 800 रुपीज. आन्सर आउटरला 17700. ऍडजस्टमेंट मध्ये आलेले आयटम न्यू असतात बरोबर, म्हणून मी इकडे घेणार आहे बॅड डेप्ट न्यू मध्ये 800 रुपये. बॅड डेप्ट न्यू 800. इथे साइन आहे प्लसचं म्हणजे या दोघांची प्लस होईल आणि त्याच्यातून हा मायनस होईल. 800 आणि 200 1000, हजारातून 500 गेले. 800 आणि 200 1000, हजारातून 500 गेले म्हणजे आउटरला आले फक्त 500 रुपये. 1/8 ऑफ द पेटेंट आर टू बी रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे मायनस करायचं. तिथलं स्पेलिंग चेक करा. तिथलं स्पेलिंग खूप इम्पॉर्टंट आहे.
त्याचं स्पेलिंग आहे WRITTEN OFF. रिटर्न ऑफ म्हणजे कॅन्सल करणे, काढून टाकणे, फेकून देणे. त्याचा सिंपल अर्थ डेप्रिसिएशन असा आहे, कारण पेटेंट ही आपली ऍसेट आहे म्हणून. किती राईट ऑफ करायला सांगितलंय? 1/8 म्हणजे एकाचे किती भाग करायचे? 8, आणि त्यातला एक भाग कॅन्सल करायचा. एकाचे किती भाग करायचे? 8 भाग करायचे म्हणजे त्याला थोडक्यात 8 ने भाग द्यायचा आहे, 8 ने डिवाइड करायचं आहे, डिवाइडेड बाय 8. हे जे पेटेंट आहे याला जर आपण 8 ने डिवाइड केलं तर आन्सर किती? 8 ने डिवाइड करा त्याला, 8 ने 2000ला 8 ने डिवाइड करा, 1/8 म्हटलंय म्हणून. बरोबर. आन्सर आला 250. 25 8 200. म्हणून मी याच्यातून करणार आहे लेस डेप्रिसिएशन 250. आन्सर आउटरला 1750 होता. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिटला 2 डेप्रिसिएशन अकाउंट अंडरलाइन. याच्या अंडर पेटेंट 250 रुपये, 250. ओके. Next adjustment is a part of furniture ₹5,000 is purchased on 1st October 2018. मला वाटतं मागचा आपला दुसरा किंवा तिसरा जो प्रश्न होता किंवा मागचं व्हिडिओ लेक्चर जे होतं त्याच्यामध्ये अशी ऍडजस्टमेंट कव्हर केलेली आहे आपण. काहीतरी मशिनरी परचेस केली होती, ही सेम ऍडजस्टमेंट. काय म्हटलंय त्यांनी असं दिलंय तिकडे की 1 ऑक्टोबरला 5,000चं फर्निचर परचेस केलं होतं. माझ्याकडे जागा नाहीये म्हणून मी इथे लिहितोय ऍज अ वर्किंग नोट म्हणून. बरं का, जागा नसल्यामुळे मी इथे लिहितोय फर्निचर. आता आपल्याकडे एकूण फर्निचर किती आहे? 13,000. पहिला ओपनिंग बॅलन्स आणि दुसरा परचेस. त्यांनी काय म्हटलंय? किती रुपयाचा परचेस आहे? 5,000चा परचेस. कधी परचेस येतो? तो जो परचेस आहे त्याची डेट किती आहे? त्या परचेसची डेट आहे 1 ऑक्टोबर, 1 ऑक्टोबर. मग जर समजा आपण 5,000चं फर्निचर 1 ऑक्टोबरला परचेस केलं होतं तर आपल्याकडे फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स किती असेल? 8,000. येतंय का लक्षात? टोटल फर्निचर आहे आपल्याकडे 13,000, त्यातला आपण 5,000 रुपये परचेस केलंय. 13चं परचेस किती केलंय? 5,000. म्हणजे आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स किती शिल्लक राहील? 8,000 रुपये आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स शिल्लक राहील. याच्यात काही डाऊट? ओके. त्याच्यात ऍडजस्टमेंट काय होती पाल? नंबर 5 डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग ॲट 10% अँड ऑन फर्निचर ॲट 5%. आपल्याला फर्निचरवरती डेप्रिसिएशन घ्यायचं आहे 5%. मग जर हा ओपनिंग बॅलन्स आहे तर याच्यावरती 5% 12 महिन्यांचा, याच्यावरती 5% 12 महिन्यांसाठी ओपनिंग बॅलन्स आहे म्हणजे ते येणार 400 रुपये. बरोबर. तसंच याच्यावरती पण 5%, मात्र तारखेनुसार 1 ऑक्टोबर नुसार किती महिने होतील? ते फक्त 6 महिने होतात. तारखेनुसार फक्त 6 महिने होतात. 5,000च्या 5% 6 महिन्यांसाठी. कॅल्क्युलेट करा किती येतात? 5,000च्या 5% 6 महिन्यांसाठी किती येतात? 10% 500, 5% त्याच्या निम्मे 250. बरोबर. 6 महिन्याचे परत निम्मे 125. याच्यावरती आलं 125. म्हणजे आपलं टोटल डेप्रिसिएशन किती आहे? टोटल डेप्रिसिएशन आहे 525 रुपये. हे पाहिजे आपण परचेस केला होता 5,000चा 1 ऑक्टोबरला, म्हणून त्याच्यावरती 5% 6 महिन्यांसाठी काढले, ते एवढे आहे. मग जर आपण 5,000चा परचेस केलाय तर 13,000पैकी 5,000चा परचेस म्हणजे 8,000 रुपये झाला आपला ओपनिंग बॅलन्स. बरोबर. मग 8,000वरती 5% 12 महिन्यांसाठी ते आले 400 आणि इथे आले 125. दोन्ही मिळून झाले 525. तुम्हाला ही ऍडजस्टमेंट नाही कळाली तर मला तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करा. मी याच्यातून करतोय लेस डेप्रिसिएशन 525 रुपये. आन्सर आउटरला जाईल 12,475. याच्यातून ते मायनस. तसंच लँड अँड बिल्डिंग वर पण किती डेप्रिसिएशन? लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन आहे 10%. लेस डेप्रिसिएशन 10% म्हणजे 2,200 रुपये. आन्सर आउटरला जाईल 19,800 रुपये. इथे डाऊट? ओके. या दोघांचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला,
लँड अँड बिल्डिंग 2200 आणि फर्निचर 525 रुपये. परफेक्ट. ओके. शेवटच्या 2 ऍडजस्टमेंट राहिल्या त्या परत पाहूया. ओके, तुम्हाला ही ऍडजस्टमेंट समजलेली आहे. तसं मी याचा फोटो काढून ग्रुपवरती पोस्ट करेलच. नेक्स्ट ऍडजस्टमेंट सोपी आहे, आउटस्टँडिंग आहे. आपण आउटस्टँडिंग ऍड करत असतो. पहिल्यांदा आउटस्टँडिंग वेजेस मध्ये ऍड होणार आहे. ऍड आउटस्टँडिंग वेजेस मध्ये ऍड आउटस्टँडिंग 300 रुपये. बेरीज आउटरला जाईल 1250 रुपये. मित्रांनो, पुढे आलं इलेक्ट्रिसिटी चार्जेस. मी आज पर्पजफुली इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटरला घेतलं. मला माहिती आहे त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे, परंतु परीक्षेला पण तुमच्याकडनं असं होऊ शकतं की ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे ती अमाऊंट डेबिटला जाऊ शकते, सॉरी आउटरला जाऊ शकते. मग अशा वेळी आपण काय करणार, ते फोडणार, खालती घेणार, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. बरोबर. परंतु अकाउंट इज अ सायन्स. अकाउंट हे एक प्रकारचं सायन्स आहे. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही रूलचा विचार केला, रूल जर वापरले तर तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही आणि ते योग्य पण असेल. आपले रूल काय होते, डेबिट डेबिट ऍड होतं, डेबिट क्रेडिट लेस होतं आणि क्रेडिट क्रेडिट पण ऍड होतं. डेबिट डेबिट ऍड होतं, डेबिट क्रेडिट लेस होतं आणि क्रेडिट क्रेडिट पण ऍड होतं. आता हे जे इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत हे याच्यात ऍड होणार आहेत का लेस होणार आहेत? ऍड होणार आहेत. हे डेबिट साइड आहे, मग डेबिट डेबिट ऍड होतं ना, म्हणून मग आपण परत एक डेबिट देणार. 2 आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस टू आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200 रुपये. पण एक लक्षात घ्या, गुड बेटर बेस्ट असा विचार केला, गुड बेटर बेस्ट, तर हे फक्त गुड आहे हे लक्षात राहू द्या. एवढंच आहे की तुमचं चुकणार नाही उत्तर, पण हे गुड असणार आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले आणि तुम्ही असं पोस्टिंग केलं असेल तर समोरची व्यक्ती तुमचा 1 मार्क कापून घेईल, कारण तुम्ही त्याला याच्यात ऍड केलं नाहीये म्हणून. मी काय सांगितलं, जर राहिलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा विचार करू शकता. ओके. सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याच्यात वेजेस 300, वेजेस 300 आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200 रुपीज. 300 आणि 200. लास्ट ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल वरती. बरोबर. इंटरेस्ट ऑन कॅपिटल वरती किती पर्सेंट सांगितले? 3% सांगितलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बरोबर. आता कॅपिटल वरती 3%, याच्या 3% आणि याच्या 3%, दोघांचे 3% काढायचे. बरोबर. आणि त्याचा पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि दुसरा कॅपिटलच्या क्रेडिटला. पहिला इकडे डेबिटला 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट त्याच्यात अर्चना आणि प्रेरणा, 3%, दोघांचे 3%. पहिल्याच्या 3% 1200 आणि दुसऱ्याच्या 3% जर घेतले तर ते आहे 600. दोघांचे 3%. कसं करणार आपण? 40,000 इंटू 3 डिवायडेड बाय 100 आणि तसंच 20,000 इंटू 3 डिवायडेड बाय 100. हा इफेक्ट डेबिटला म्हणून सेकंड इफेक्ट तिकडे क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट 1200 आणि 600, 1200 आणि 600. ओके. परफेक्टली क्लिअर. काही जर डाऊट असला तर मला नक्कीच विचारा. आजच्या प्रश्नामधले 2 किंवा 3 आयटम महत्वाचे. एक म्हणजे ही वर्किंग नोट, दुसरं ते 1/8 ऑफ द पेटेंट, तो एक पॉइंट. बरोबर. शंका असली तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9228694253. मी पुढे सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला एक काम देतो. पुढे सुरुवात करण्याच्या आधी मी हे पुसू का जरा, ही वर्किंग नोट पुसतो, म्हणजे मग नंतर तुम्हाला ते घेता येईल. किंवा या ठिकाणी देतो मी तुम्हाला वर्क. तुम्ही काय कराल, जागा नाहीये म्हणून मी इथे घेतोय बरं का, जागा नसल्यामुळे मी इथे घेतोय.
तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला टोटल घ्यायचे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची आणि डेबिटची, तसंच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची, तसंच ऍसेट्स साईडची, एवढ्या टोटल घ्या म्हणजे मग आपल्याला क्लोज करायला सोपं जाईल. ओके, काही शंका असली तर मला नक्कीच विचारा. बोर्डवरचं व्यवस्थित लिहून घ्या. वर्किंग नोट पण लिहाल, कारण नंतर मी ती पुसणार आहे वर्किंग नोट. ओके, मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलंय. आता मी तुम्हाला क्लोज कसं करायचंय ते शिकवणार आहे. मी या ठिकाणी टोटल घेऊन ठेवले आहे. मागच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या टोटल घ्यायच्या आहेत त्या फक्त आउटर कॉलमच्या टोटल घ्यायच्या आहेत. हे जे आउटर कॉलम आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, आपल्याला त्याच्या टोटल घ्यायच्या आहेत. आता मी या ठिकाणी टोटल घेतली आहे. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल, म्हणजे दोघांची टोटल केली 29,800 प्लस 12,000 तर उत्तर आलं 41,800. आणि तसंच गेमची टोटल केली तर आन्सर आलं 33,510. मी काय केलं, डेबिटची टोटल घेतली आणि क्रेडिटची टोटल घेतली, दोघंही एकमेकातून मायनस केलं तर आन्सर एवढं आलं 8,290 रुपये. पहिल्यांदा काय करतो आपण, दोन्हीकडची बेरीज घेतो, मोठ्या बेरजेतून लहान बेरीज मायनस करतो आणि आलेला आन्सर आपण कुठे लिहित असतो, लहान साईडला. इथे जर तुम्ही चेक केलं तर बेरजेनुसार लहान साईड ही डेबिट साईड आहे, म्हणून मी आन्सर डेबिटला घेणार आहे. टू ग्रॉस प्रॉफिट अकाउंट, टू ग्रॉस प्रॉफिट अकाउंट 8,290. दोन्हीकडे मोठी बेरीज लिहायची आपल्याला. मोठी बेरीज आहे 41,800 आणि 41,800. आता हा इफेक्ट डेबिटला आहे तर सेकंड इफेक्ट क्रेडिटला आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट अकाउंट, बाय ग्रॉस प्रॉफिट अकाउंट. ग्रॉस प्रॉफिट किती आला, 8,290. मी तिकडे खालती पुढच्या पण बेरजा घेऊन ठेवल्या. जर आपण या दोघांची टोटल घेतली तर ती येते 8,600 रुपये. आणि आपण इथून तर एवढी बेरीज घेतली, इथून तर एवढी बेरीज घेतली तर ती येते एवढी. ओके, आपण दोन्ही एकमेकातून मायनस केले, आन्सर आला येतो. हा झाला नेट प्रॉफिट. आपल्या प्रश्नामध्ये दोन पार्टनर आहेत. आपल्या प्रश्नात पार्टनर आहेत अर्चना आणि प्रेरणा. हा जो नेट प्रॉफिट आहे हा आपल्याला दोघांना त्यांच्या रेशोत वाटायचा आहे. त्यांचा रेशो आहे 2:1. त्यांचा रेशो आहे 2:1. 2:1 असा रेशो आहे. समजा ही अमाऊंट आहे आणि वाटायचा कसा आहे, 2:1. म्हणजे आपल्याला याचे तुकडे किती करायचे, 3. अर्चनाला द्यायचे 2 आणि प्रेरणाला द्यायचा आहे 1. 2:1 असं डिस्ट्रीब्युशन आहे. अर्चनाला 2 आणि प्रेरणाला, बरोबर. मग आता याला काय करायचं, समजा हे 825 रुपये हे आहेत 825. याचे किती पार्ट करायचे, 3 पार्ट. याचे किती पार्ट, 3 पार्ट. 3 पार्ट करायचे म्हणजे कितीने डिवाइड करायचं आहे त्याला, 3 ने. 3 पार्ट म्हणजे 3 ने डिवाइड करायचं. याला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 275. याला 3 ने डिवाइड करायचं. ओके, आता याच्यातला अर्चनाला किती पार्ट द्यायचा आहे, 2. म्हणजे आलेला आन्सर गुणिले 2. याचे 3 पार्ट केले, याचे 3 पार्ट, आन्सर आलं 275 रुपये. त्याच्यातला आन्सर आलं 275. त्याच्यातला अर्चनाला 2 भाग द्यायचा आहे, म्हणजे 275 आणि 275 म्हणजे त्याला इंटू 2 करायचं आहे, ते आन्सर येईल 550. आणि प्रेरणाला एकच भाग द्यायचा आहे म्हणजे त्याचा आन्सर येणार आहे 275. मी इकडे डेबिटला लिहू, टू नेट प्रॉफिट अकाउंट, टू नेट प्रॉफिट. त्याच्यात अर्चना आणि प्रेरणा 550 आणि 275. याची टोटल आउटरला जाईल 825. दोन्हीकडे मोठी टोटल द्यायची, मोठी टोटल बिगर टोटल ती आहे 8,600 रुपये. 8,600 आणि 8,600. आता हा इफेक्ट डेबिटला आहे म्हणून सेकंड इफेक्ट इकडे क्रेडिटला आहे.
बाय नेट प्रॉफिट अकाउंट, बाय नेट प्रॉफिट अकाउंट 850 आणि 275, सॉरी 550 आणि 275. आता आपण हे क्लोज करा. आता हे क्लोज करताना परत कसं, तुम्ही जर नुसतं ऑब्झर्व केलं तरी या टोटल जास्त आहे, मग आपण त्या टोटल दोन्हीकडे घेणार. याची टोटल 28,275, याची टोटल 41,750. इकडे पण सेम तसंच 41,750 आणि 28,275. आता याच्यातून हे मायनस करा इथे आन्सर येईल, याच्यातून हे मायनस करा इथे आन्सर येईल. हे जे आन्सर येतं याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. मी काय सांगितलं, यातून हे मायनस करायचं आणि यातून हे मायनस करायचं, आणि हे जे आलेलं आन्सर आहे हे लायबिलिटी साइडला रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला. कॅपिटल अकाउंट, त्याच्यात अर्चना आणि प्रेरणा जी काही अमाऊंट येईल आणि टॅली करायचं. ओके, समजलंय? एनी डाऊट? काही डाऊट असला तर मला नक्कीच सांगा. आपली याची टॅली फिगर किती येते? टॅली फिगर यायला पाहिजे 87,525 ला टॅली होत आहे. धन्यवाद. तुम्ही हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते नक्कीच व्यवस्थित पाहताय, प्रॉब्लेम सोडवताय. काही अडलं तर मला विचारा. तुम्ही आपलं हे व्हिडिओ लेक्चर तुमच्या मित्रांना पण शेअर करू शकता, त्यांना आपला चॅनल सजेस्ट करा. सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्याकडनं ही फ्री सर्व्हिस आहे असं समजलं तरी चालेल तुमच्या मित्रांनी. धन्यवाद. भेटूया परत पुन्हा पुढच्या लेक्चरला.